हा तर मित्रांनो एक हॉटेल मिळालेली आहे, दाखवतो मी तुम्हाला. इथे थांबलो आम्ही. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, इथे आहे. तर इथं आम्ही आता ब्रेकफास्ट करतो. पोहा दिसला होता इथे. चला तर मग चल रे बेटा. तर मित्रांनो इथे थांबलेला बघा, हे हॉटेल आहे अशा प्रकारचं. आणि इथं आम्हाला पोहा छान आहे पोहा. आणि मी इथे एक चहा घेतलेला आहे, बघू शकता. खूपच छान चहा आहे. फ्रेश झालं बघा चहा पिऊन, बरं वाटते. आणि आपली गाडी इथं आहे, मी बघा पार्क आहे गाडी. आणि इथं अशा प्रकारे ब्रेकफास्ट चालू आहे बघा. पोहा. आणि हे हॉटेल आहे जयश्री महाकाल. जयश्री महाकाल आहे. ठीक आहे, चहा पण ठीक आहे, पोहा पण ठीक आहे. तर आता इथून चहा आणि पोहा खाऊन निघूया ब्रेकफास्ट झाल्यानंतर. आणि आता 8 वाजले बघा, लगभग 7:50 झाल्यात. म्हणजे 1 तासच झालेला आहे निघून. मुलाला भूक लागली होती, त्यामुळे थोडंसं ब्रेकफास्ट करत थांबलेला आहोत. मुलगी तिथंच आतमध्ये ब्रेकफास्ट करत आहे. आणि मी तर सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करतच नाही, सरळ लंच करणार आहे. मुलगी आतमध्येच करत आहे ब्रेकफास्ट, गाडीमध्ये. बाहेर उतरायचं नाही आहे तिला. चला तर मग ब्रेकफास्ट झाल्यानंतर भेटूया. हा तर मित्रांनो ब्रेकफास्ट केला, चहा पिला इथं. आता निघूयात समोर. चला तर मग आता समोर निघूयात. थोडंसं कॅमेराची पोझिशन सेट करायची आहे मला. मोबाईल थोडासा असा पाहिजे आणि थोडासा असा पाहिजे. हां ठीक आहे, आता ठीक आहे. याला असं टाईट करायचं. ओके डन. चला तर मग आता समोर निघूया. सीट बेल्ट नाही लावला, सीट बेल्ट लावतो. 1 मिनटं. कट करू शकलो तर कट करील हा एवढा पार्ट. चला तर मग निघूयात समोर. मुलांनी ब्रेकफास्ट केला, आम्ही चहा पिला. आता इथून निघत आहोत समोर. थोडं पाऊस सुरू झालेला आहे, थोडा हलका 2-4 थेंब असे काचावरती पडलेले दिसत आहेत. आणि खूप छान वातावरण झालेलं आहे बाहेर. मुलीची तब्येत 2 दिवस झाले ठीक नव्हती. थोडासा खोकला झालेला होता तिला. काय होते ना की आपण प्रवासामध्ये पाणी चेंज होते बघा. इथचं पाणी, तिथचं पाणी, वातावरण सर्व चेंज होते. तर त्याच्यामुळे थोडीशी तब्येत
माझ्या मुलीला लवकर सूट होत नाही वातावरण बाकीचं बाहेरचं. तर अशा प्रकारे इथं ब्रेकफास्ट काही एवढा महाग नव्हता. मी बघा 2 प्लेट पोहा घेतला, 20 रुपये प्लेट पोहा होता आणि 2 प्लेट 40 रुपयाचा पोहा झाला आणि तेच आपलं 10 रुपयाला चहा होती. तर 60 रुपयामध्ये बघू शकता हे कोणची मोठी नदी आहे, काय नाव काय माहिती. इकडे मोठी नदी आहे, चंबल नदी. फुलनदेवी नाव ऐकलं असेल ना, ती नदी आहे ही चंबल देवी. मोठी नदी आहे ही. ओ सॉरी, चंबल नदी आहे नाव. हे बघा भेंडीवर घर आहे. फुलनदेवीचं गाव आहे हे. असल्यास पाण्यानं राहिली होती ती मूवी तर बघेल असेल. बघू शकता इकडला हा किल्ला आहे छोटावाला. ते किल्ल्याचं नाव वगैरे काही माहिती नाही, काही विशेषच आहे फुलनदेवीच्या बद्दल असंच नाही. बघू शकता जुनावाला किल्ला अजूनही तसंच आहे, पडीत झालंय तिथं सगळीकडे. हे फुलनदेवीचं गाव बघा नाही. तसं बसून शिकत उडवायला वयस्कर गती असं म्हणायचं मतलब. हे आहे फुलनदेवीचं गाव. झालंय आता समाप्त. फुलनदेवी इथं नाही राहत. फुलनदेवीला तर गोळी मारली मेली, पण तिची मुलं दिल्लीला. माहिती काढली होती मी इथं यूट्यूबवर. माझ्या मुलाला हसू येऊ राहिलं. हे बघा देवीचं विसर्जन आहे आज कल्याणमध्ये.